आणि दोन तीन पुरुष, बरोबर का नाही, आपल्या गावातले आणि महिला फेडरेशनचे पदाधिकारी, आयटेकचे पदाधिकारी, असे 2 जण, असे जवळजवळ 15 जणांचा ताफा आता शिष्टमंडळ म्हणून गेलेला आहे. आता आतमध्ये काय बोलणं झालंय त्यांच्याशी, काय चर्चा झालेली तर ती आपल्या समोर सविस्तर प्राजक्त कापडने मांडतील की त्यांना विनंती. तर आता आम्ही मध्ये गेलो, मॅडमला निवेदन दिलं. तर गेल्या आपल्या ज्या महिलांच्या हातात ज्या बाटल्या होत्या, त्या बाटल्या मॅडम बसल्या होत्या पुढं स्टेजवर, टेबलवर. त्या बाटल्या महिलांनी त्यांच्या समोर ठेवल्या की या बाटल्या तुम्ही पिऊन दाखवा. तर त्यांच्या चेहऱ्यावरूनच असं वाटत होतं की त्यांना कुठेतरी आता ते ध्यानावर आलेत कुठेतरी, की त्यांना वाटतंय की आता एवढे लोक असं पाणी पित आहेत तर काहीतरी करायला पाहिजे. तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर जे नळाद्वारे जे पाणी यायला पाहिजे ते पण ते लवकरात लवकर करणार आहे. आणि आपल्या सगळ्या महिलांना जो त्रास होतो, जे आपल्याला 1.5-2 किलोमीटर डोक्यावर पाणी घेऊन जे काही जावं लागतं आहे, तो त्रास तात्पुरता कमी करण्या म्हणजे तात्पुरतं काहीतरी ते हे करण्यासाठी, त्रास कमी करण्यासाठी आपल्या घराच्या जवळ म्हणजे ज्या 2 वाड्या आहे त्याच्याजवळ त्या कोणत्या टाक्या, सिंटेक्सच्या टाक्या बसवल्या जाणार आहे. आणि जे टँकरची संख्या आहे म्हणजे दिवसातून म्हणजे 1 दिवसाआड 2 टँकर येत होते आणि काहींचं असं म्हणणं होतं की आठवडाभरात टँकर यायचे, एका आठवड्यानंतर टँकर यायचे. ते असंही बोलले की टँकरची संख्या पण ते वाढवणार आहे आणि टँकर आला म्हणजे प्रत्येक दिवशी जे काही टँकर येतील त्यांचे 2 नावं घेतले, 2 वाड्या आहेत आपल्या, त्यातलं हिराजी आणि दुसरा भारतीताई. तर त्या दोघींच्या सह्या घेतल्या जातील की आज गावात टँकर आला आहे, दोघींच्या सह्या घेतल्या जातील. म्हणजे हे होणार नाही की तुम्हाला पण काही वाटणार नाही की आज टँकर आज पडले, काय झालं, किती टँकर आज पडले त्या टाक्यांमध्ये. तर तात्पुरतं सोल्युशन त्यांनी आपल्याला शोधून दिलं आहे आणि ते BDO जे सर होते ते आता गावात येत आहे, टाक्यांची पण तिथे सोय करणार आहे, सगळं बघणार आहे गावात येऊन. आणि बाकीचं आता प्राजक्ताने तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी अजून सांगतो की रस्त्याच्या जी पाईपलाईन फुटलेली आहे त्याला वेळ लागणार आहे दुरुस्त व्हायला, बरोबर. पण तोपर्यंत या दोन्ही वाड्यांसाठी पाण्याच्या स्वतंत्र टाक्या सिंटेक्सच्या बसवण्यात येतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळणार आहे, म्हणजे विहिरीवर जायचं गरज नाही. तर त्यासाठी आपल्या 2 ताईंची नावं त्यांनी घेतले. टँकरवाला वेळेवर आला पाहिजे, चांगलं पाणी आलं पाहिजे, तुमची जबाबदारी आहे. टँकर आल्यानंतर ते पाणी चांगलं आहे की नाही हे सुद्धा पाहायला पाहिजे, आलं लक्षात. दुसरं त्याचबरोबर बाकीचं आपलं जे विहिरीचं पाणीचा जो मुद्दा आहे तर तो जोपर्यंत विहिरीचा जो गाळ आहे ते पण साफ करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी त्यांनी दिली, तो गाळ पण काढण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तो विषय आपला कमी होईल. आणि जोपर्यंत नळाचं पाणी तुमच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत हे टँकरचं पाणी तुम्हाला तुमच्या वाड्यांमध्ये त्या टाक्यांच्याद्वारेच तुम्हाला मिळणार आहे. जर तसं त्यांनी केलं नाही तर 8 दिवसांनी काय करायचं ते आपण ठरवू. माझ्या माहितीप्रमाणे ते आजच्या आज BDOला पाठवलेलं आहे. रविवारपर्यंत सोमवारच्या आत आपल्याला त्या ठिकाणी टाकी बसवली जाईल अशी माझी अपेक्षा आहे. जर झालं नाही तर सोमवारी आम्ही त्यांना विचारू आणि पुढे काय करायचं ते आपण ठरवू. सगळ्यांचं एकमत आहे ना? का आज काय सरपंचाने त्रास दिला का तुम्हाला? काय म्हटला? हां, कावर जाऊ नका. हां, हे बघा, आम्ही आयटकवाले लालबावट्यावाले कामाची पद्धत आहे. सरपंच काय आमचा शत्रू नाही, त्याचे पण मर्यादा आहेत हे आम्हाला कळतं. परंतु सरपंचाची जबाबदारी आहे की आपल्या गावातल्या लोकांना चांगलं पाणी आणण्यासाठी त्यांनी पण मोर्चाला यायला पाहिजे होतं. तर तुम्हाला बरं वाटलं असतं ना. परंतु त्याच्यावरती दबाव असेल काय असेल आपल्याला माहिती नाही. आपलं भांडण त्याच्याशी आजच्या मिनिटाला नाही. आपलं आजचं भांडण आपलं सरकारशी आहे. म्हणून गावामध्ये आपल्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही त्या दिवशी शब्द दिला होता, आम्ही बोलतो ते करून दाखवतो. त्या दिवशी आम्ही चहा पिलो नाही तुमच्या गावात, म्हणून तुमचं टाक्या बसल्या की मी चहा प्यायला आम्ही गावात येणार आहे. मॅडम पण चहा पाजत होते आता, त्या म्हणे चहा प्यायचा का? त्यांना म्हटलं चहा नाही पिणार आम्ही जोपर्यंत टाक्या बसत नाही
आणि आमच्या गावातल्या पोरांना पोरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही येणार नाही हे सांगितलं मॅडमला पण. म्हणून सगळ्यांची एकी ठेवा. आपलं भांडण सरकारशी आहे. ऐका ऐका ऐका, आपलं भांडण सरकारशी आहे. या देशातलं सरकारला त्याच्या तिजोरीवरती तुमचा पण अधिकार आहे. काही लोक म्हणतात ना इन्कम टॅक्स भरणारे लोकच फक्त सरकार देश चालवतात, असं काही नाही. आपण प्रत्येक वस्तू जी घेतो ना त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. म्हणून सरकारच्या तिजोरीतून आपल्यावर सुद्धा खर्च व्हायला पाहिजे आणि पाणी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सोमवारच्या आत टाकी बसेल असा प्रयत्न आपण करू आणि त्यानंतर आपण पुढचं काय ठरवायचं ते सगळं मिळून ठरवू. तुम्ही आज हिंमत दाखवली, कोणी हिंमत दाखवली, काही घरी बसले, परंतु आज हे तरुण मित्र पण आज आपल्या बरोबर आलेले आहेत. बरोबर, असे सगळे तरुण जर एकत्र आले नवरदेव तर जाऊ द्या, जे आले ते बरोबर घ्यायचे. लालबावटा काय म्हणतो, ज्याला आग लागली त्याचा विश्वास आहे त्यांनी आमच्या बरोबर यायचं. ज्याचा विश्वास नाही घरी बसून तगडीवरती करून गप्पा मारतो तो काही कामाचा नाही. जो रस्त्यावर लढतो तो 100% विजयी होतो. हे आपला इतिहास आहे. आणि महिला जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा कोणतं का सरकार असते ना आणि कोणतं का असे ना त्यांना दखल घ्यावी लागते. तुमची शक्ती आहे ती मात्र एकत्र असायला पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जे प्रश्न आहेत एक एक प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू, पाठपुरावा करू. तुमची एकी ठेवा. दोन्ही वाड्या आहेत, तुम्ही एकत्र असलं पाहिजे असा प्रयत्न करावा. इतकंच सांगतो. तुम्ही मोठ्या संख्येने उशिरा का असेल, आपण 11 वाजता ठरलो होतो लताताई, तुमच्या घरात 12 वाजता आले. ते पत्रकार येऊन अगोदर थांबले, परंतु आता आम्हाला माहिती आहे घरी पाणी ओढता वेळ झाला सकाळी. ते दुःख माहिती आहे आपल्याला, परंतु आपण सगळ्यांनी एकत्र राहा. बाकीचे पण प्रश्न आपण एक एक मार्गी लावू. आणि तुम्ही आज आलेत म्हणून कमीत कमी कागदावरती आलं. 2 पत्र मला आलेले आहेत प्रोजेक्टाच्या याच्यावरती की काय काय झालेलं आहे. ते पण तुमच्या व्हॉट्सअप वापरणाऱ्या आपल्या ताईंना मी पाठवतो. काल पाठवलं असेल प्रोजेक्टाने, ते पण वाचा. म्हणजे इथं आल्यामुळे, आंदोलन केल्यामुळे तुमची दखल ते जलजीवन मिशनने घेतली, जिल्हा परिषदने घेतली, तुमच्या आमदाराचा जाऊन बसले तिथं. त्यांना मी काल फोन केला होता की आमदारांच्या कानावर घालावं, त्यांनी माझा काही फोन घेतला नाही व परत त्यांनी फोनही केला नाही. ते त्यांचं काम आहे, ते फोन त्यांच्या फोनसाठी आणि त्यांच्या भरोश्यावरती मी काही काम करत नाही. लालबावटा ज्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही काम करतो. तुम्ही आलात, आपण प्रश्न घेतलात, तो मार्गी लागेल हा शब्द तुम्हाला आम्ही देतो. आणि आपण सगळ्यांची एकी कायम ठेवा इतकं सांगतो. आणि आज तुम्ही आल्यामुळे पाण्याचा प्रश्न 101% नळाचं पाणी अजून नाही पोचू शकलो आपण, पण गल्लीपर्यंत पाणी तुमचं सोमवारच्या आत पोचेल हा तुम्हाला आम्ही आज तुमच्या एकीमुळे झालेले, आमच्यामुळे झालेलं नाही. तुम्ही हा प्रश्न सुटतोय. असंच तुम्ही एकजूट सगळ्यांची ठेवा इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.